सगळ्यात पयली नमस्कार। हांव राहुल भगत, हांव कोनाडचोच रेजिडेंट कोरगांव क्षेत्रांतलो। आयज अशी एक गजाल घडल्या, आयज न्हू, हे खूप दीस जाले गजाल घडटा आणि हेचेर आमी कंप्लेंट्सूय खुबशे केल्यात। सो आयज हांव ती सांगूंक सोदता की कितें घडटा येद्या व्हडल्या कोरगांव। आता सदांच आमी पयलीं जेन्ना म्हणटाले ग्रीन गोवा क्लीन गोवा, आता खंय तरी ग्रीन हो शब्द फाटी सरोंक लागलो आणि क्लीन हो शब्द फुडें वचोंक लागलो। आता अशीच घटना एक कोरगांव क्षेत्रांत जाला। कोरगांव क्षेत्रांत एक 2390 हो नॅचरल कव्हर जो इको सेन्सिटिव्ह झोन ह्याच्या अंतर्गत 2,90,800 स्क्वेअर मीटर एरिया असा। आता इको सेन्सिटिव्ह म्हटल्यार हांगासर झाडां पेडां आसात, स्प्रिंग्स आसा, हांगासर म्हणजे इकॉनॉमिकली वायल्ड लायफूय आसा, हांगासर थोडे वागूय पळयलेले गेले आहा, हांगासर कोलेय पळयलेले गेले आहा। सो ही अशी एरिया आहा हांगा खूप सेन्सिटिव्ह जाता। आता हांगासर एक म्हटल्यार कोण तरी हांगासर कंपाऊंड वॉल घालता। आता कंपाऊंड वॉल हो फूल घालता आणि कंपाऊंड वॉल हो इलिगल केल्लो वयता आणि कंपाऊंड वॉल करताना रोडूय हांगासर जो केला साधारण 6 किलोमीटर। तुमकां हांव एक व्हिडिओ शेअर करता, जी व्हिडिओ आमी काढलेली आहा तितून क्लियरली फुल व्ह्यू कळटा कितल्या साधारण रोड केला तो। आता पहिली गजाल हांगासर कितें इलिगॅलिटी चलता। सो फर्स्ट म्हटल्यार स्प्रिंग्स जे झरे आसा, नॅचरल फ्लो आसा, हे सर्वे प्लॅनार लागलेले आहा 2390। आता हे सर्वे आमचे स्प्रिंग्स आसा ते ब्लॉक केल्लेले वयता, कम्प्लिटली ब्लॉक केले। आता हांगासर दुसरे इलिगॅलिटीज केले ती 2000 पेक्षा जास्त झाडां। आता 6 किलोमीटर म्हटल्यार तुम्ही अंदाज करू शकता की एक रोडाची लेंथ आहा ती एक 10 मीटर सुमार आसा। सो कितली झाडां मारली आसतली हेचो तुम्ही अंदाज करू शकता। तिसरी जी इलिगॅलिटी आसा जो रोड। आता रोड करपाक हांकां टीसीपीच्यान परमिशन घेवची पडटा जावं पंचायतींतल्यान घेवची पडटा। हांगासर कसलीच परमिशन दिल्ली गेली ना। आता कंपाऊंड, आता हांगासर जेन्ना हांवें कंप्लेंट केली टू दी पंचायत तेन्ना पंचायतीचो म्हाका रिप्लाय येयलो की हांगासर कंपाऊंड परमिशन दिली। आता नॅचरल कव्हर झोनान जर झरे आसा आणि बाकीचे नॅचरल कलॅमिटीज आहा जर परमिशन दिवू शकता काय, हो पहिलो प्रश्न। टीसीपी टेक्निकल सँक्शन कशे अप्रूव्ह करू शकता हे एक प्रश्नचिन्ह जाता। आणि दुसरो, पंचायत साइड इन्स्पेक्शन केले काय, कित्याक सांग, पंचायत ही फायनल ऑथॉरिटी ग्राउंड रियालिटी पळोवपा खातीर, ते खंय तरी चुकता काय। आणि म्हाका हेतून दिसता की आता हो जो आमी रोड आसा उबो, हो रोड आमच्या सरपंचाचो जेचे नाव आसा अब्दुल करीम याशीन नायक। आता ह्या रोडान सगळे मटेरियल वयर वयता। आमी जेन्ना व्हिडिओय आसा आमच्याकडे जेतून आमी तेंचे जितले गाडये वयतात ते आमी व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आसा। आता ह्या रोडान वयता आणि आमच्या माननीय अब्दुल करीम याशीन नायक हो जो सरपंच हेका खबर ना जाल्यार हे एक चिंतेचो प्रश्न आसा। हांगासर पंचायती एक्शन घेयना। जेन्ना आमी WRD कंप्लेंट केली, WRDन हो रिपोर्ट दिला, त्या रिपोर्टान क्लियर मेन्शन केला की हांगासर स्प्रिंग्स तथा जो रोड आसा हेतून ब्लॉक केल्ले गेले वयता। त्याच्या भायर आता तुम्ही पळोवंकूय शकता हांगासर पळय गाडये हांगासर येता वयता, म्हणजे वयर खुबशे कन्स्ट्रक्शनय चालू आसा। सो त्याच्या उपरांत हेचेर आमी WRD कडे कंप्लेंट केल्ली। WRDन म्हाका दिसता इमिजिएटली इन 2 days साइड इन्स्पेक्शनाक इन्क्वायरी काढली। साइड इन्स्पेक्शन करपाक पंचायतीकूय तेंच्यांनी मागलेले की आमच्या वांगडा साइड इन्स्पेक्शन करा, बट आमचो सरपंच हे एका अटेंड जावंक ना, तेंचो कोणे ऑफिशियली पंचायतीचो अटेंड जावंक ना। म्हटल्यार इतले कळोन येता की हांगासर पंचायत 100% इन्वॉल्व आसा आणि पंचायतीन खंय तरी बंडलांचो व्यवहार केल्लो आसा आणि आमचो हो गांव जो थंड गांव ह्यो ग्रीन गोवा क्लीन गोवाच्या हेतून सामकी नाशाडी केल्लेली वयता। सो हे म्हाका सगळ्या लोकांक, कित्याक सांग ही एरिया हा 6 किलोमीटर भितर हा, कोण एकटो कोणूच वचों शकना। आता तुम्ही बीन पळयल्यार आसतले की कितल्या भितर आसा। सो हांगासर कोरगांवच्या लोकांक आणि हेंका ही दाखोवंक सोदता की आमचे कितें गांवची परिस्थिती सध्या चल्लेली आसा आणि ह्याच्या फुडें कितें जातली ती परिस्थिती दाखोवपाक खातीर हा हो फक्त व्हिडिओ आसा।
कोणाक दिले? आता सगळ्यात पहिली TCP ऍक्टा प्रमाणे आम्ही पहिली रोडा खातीर आम्ही दिला टाउन अँड कंट्री प्लॅनर. आता जेन्ना GDD रेव्हेन्यू कोड येता इलिगल कन्वर्जन खातीर आम्ही डेप्युटी कलेक्टराकडे दिल्लेली आहा. GDD इरिगेशन ऍक्टा अंडर आम्ही WRD दिल्लेली आसा आणि गोवा पंचायती राज ऍक्टा प्रमाणे आम्ही पंचायतीक दिल्लेली आसा. सो 4 मेजर डिपार्टमेंट आसा, हेतून आम्ही एक्शना खातीर मागलेले आसा आणि आम्ही जर ना जायना जाल्यार ऑब्वियसली आम्ही हेचेर फुडें वयतले. बट लोकांक खंय तरी हे कळोंक जाय, हे इतल्या वयर कितें चलता ते खबर आसोंक जाय, म्हणून हो आयज आमचो प्रेस आसा, हो आयज आमचो व्हिडिओ आसा. हाच्या संदर्भात पंचायतीक मेळ्यात तुम्ही? पंचायतीकडे बी कंप्लेनी दिल्या? आम्ही सगळे कंप्लेनी केलेले आसा, सगळ्यांक इंटिमेटूय केलेले आसा. पंचायतीन हेचेर आमकां रिप्लाय सायड इन्स्पेक्शनाचो बीन कांयच दिवंक ना अजून. म्हटल्यार पंचायतीक सारखे खबर आसा. आता म्हाका सांग 10 दीस जाले हांवें जेन्ना पंचायतीक लेटर करता, पंचायतीन इमिजिएटली इतली व्हडली एक्टिव्हिटी जाता जाल्यार सायड इन्स्पेक्शन काडूंक जाय. कित्याक काडूंक ना? पंचायत इन्वॉल्व आहा. सरपंचा अगेन्स्ट हांव इतले एलिगेशनूय केला, सगळे दाखयला बीन पंचायतीचे कितलेशेच करप्शन दाखयला आणि ही सुरुवात त्या सरपंचाची. आता हांगासर म्हणजे कितें करतलो हेचो तुम्ही सगळ्या लोकांनी विचार करचो आणि ताका जाब विचारूंक जाय की हांगासर कित्याक तेणी एक्शन घेवंक ना. तो जर खरोच जर आमकां नॅचरल प्रोटेक्ट करूंक सोदता, इलिगल एक्टीक सपोर्ट करिना जाल्यार तेणी हांगासर येवन एक्शन घेवन हे सगळें बंद करपाचें. तेचो 100% हात आहा भितर. कंपाऊंड जो सध्या बांधता त्याका परमिशन दिला? कंपाऊंड हेका परमिशन दिला, जशी पंचायतीचो म्हाका रिप्लाय येयला तेतून त्यांनी दिला हे. पण जेन्ना पंचायत हे दिता त्यांनी नॅचरल कमॉडिटी जे स्प्रिंग्स आसा, झरे आसा, तेची NOC मॅन्डेटरी घेवपाक जाय. ती खंय तरी पंचायतीन मुद्दम डेव्हिएट केली आणि त्यांच्यानी मुद्दाम त्यांनी लायसन दिले. कित्याक सांग, जर लायसन जर जाय जाल्यार प्रोसिजर फॉलो करून वचोंक जाय. ते प्रोसिजर म्हाका दिसता ह्या सेक्रेटरीकूय खबर ना आणि ह्या पंचायतीकूय खबर ना की बाबा कशें लायसन दिवप ते. आता कंपाऊंड बांधला पळय, त्याका काहीतरी टर्म कंडिशन घातले असतले न्हू, ते कितें माहिती? आणि कितल्या मिटरचो कंपाऊंड, कितली हायट आणि लांबी कितली, कितें आहा तेचेर? ना तेच सांगता न्हू. एक्च्युअली कंपाऊंडच इलिगल. सो आता तो म्हाका सांग, तो कितल्या मिटराचो आहा कितें, हो सेकंड प्रश्न न्हू. WRDच्यान NOC जर घेवंक ना, जो हो रिपोर्ट म्हणटा, जाल्यार कंपाऊंड अप्रूव्ह कसो जालो? पंचायतीन ग्राउंड रियलिटी येवन चेक करपाक जाय न्हू. झाडां 2000 वयर मारली, हेची परमिशन खंय आसा? रोड कसो आलो इलिगल कन्स्ट्रक्शन? म्हणजे थंय गाडी वचपाक जर रोड जाय, हेची रोडाची पहिली चेक करूंक जाय आसलें न्हू पंचायतीन की बाबा रोड कशें आहा. आता थंय 2 आम्ही पळयले व्होळ किंवा झरे मुणयल्यात. आता त्या उदकाक वाट खंय? आता कोण एक्शन घेतलो? तुम्ही म्हणटा जलसिंचन खात्याकडे कंप्लेंट केल्या? जलशातान तोच सांगता, जलशातान रिपोर्ट केलो. 3 जाग्याचेर ऑलरेडी डॅमेज जाल्लेले आसा, पूर्णपणे पुरयलेले आसा असो त्यांच्यानी रिपोर्ट दिलेलो. त्यांच्यानी असिस्टंट इंजिनियर धाडलेले आसा. सो शोकास नोटीस काडटलो और मे बी टू दी डेप्युटी कलेक्टर तो इंटिमेट करतलो टू टेक नेसेसरी एक्शन. सो आता हेतून कस्टडी आसा आणि फायनूय आसा. सो पळोवया आता कितें गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज घेता. ना जर घेयना जाल्यार आम्ही फुडें वयतले. ही प्रॉपर्टी आता कंपाऊंड